नमस्कार. माझं नाव प्रतीक गायकवाड. आम्ही DC युनिव्हर्स हा सोशल मीडियावरती न्यूज चॅनल चालवतो. म्हणजे तर आजच्या प्रोटेस्टला सेलिब्रेशनसाठी जे होतं प्रोटेस्टच्या बद्दल, तर दादा तुम्हाला काय वाटतंय की ह्यांनी रेजिग्नेशन दिलं, रिझाईन दिलं, याने सगळे क्वेश्चन सुटतील का? नाही, सुरुवात तर झाली आणि सगळ्यात महत्वाचं काय की या सगळ्या प्रोटेस्टमध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर आज जे सेलिब्रेशन झालं मुंबईत आणि अख्ख्या भारतात, तिथं जातीपातीच्या पुढे जाऊन, धर्माच्या पुढे जाऊन मुलं सगळे एकत्रित आले. आणि एकत्रित कशासाठी आले तर त्यांच्यावर होणारा अन्याय, समजा नीट पेपर फुटी असेल, मग त्याच्याच बरोबर तिथं जो काही लाठीचार्ज झाला, या सगळ्या गोष्टींसाठी हे मुलं एकत्र आलं आणि त्यांनी तो लढा लढला स्वतःच्या हिमतीवर. नंतर अनेक लोकांनी पाठिंबा दिला, त्यामुळे नक्कीच ताकद वाढली. पण मग ही जी एकजूट आहे ती फार महत्त्वाची, आणि भारतीय म्हणून हे सर्व एकत्रित येणं हे फार महत्त्वाचं होतं आणि ते युवांनी दाखवून दिलं. दादा पुढचा प्रश्न माझा असा आहे की तिथे आपल्या महाराष्ट्रातले देखील दिल्लीमध्ये जंतर मंतर येते लाठीचार्ज झाला, त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातले देखील विद्यार्थी गेलते. तर काही स्टुडंट असे आहेत की ज्यांना लागले वगैरे, काही स्टुडंट असे पण दिल्लीतून न्यूज येते की त्यांच्यावरती गुन्हे वगैरे दाखल झालेत. तर त्यांना तुम्ही सपोर्ट करचाल का नंतर जर गरज लागली तर? आता उद्याच मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे कुठल्या मुलांवर तिथं गुन्हे दाखल झाले होते, अशांचे गुन्हे माघार घेण्यात यावे अशी आम्ही तिथं विनंती करणार आहोत. आम्ही भेटणार आहोत. 10-15 दिवसाचं आपण अल्टिमेटम देऊ आणि त्या 15 दिवसामध्ये जर नाही झालं तर मग परत एकदा युवांच्या वतीने तिथं आपल्याला संघर्ष करावा लागेल. हा एक मुद्दा आहेच. आणि जे काही दिल्ली वगैरेमध्ये आहेत त्याचे आकडे आपल्याला काढावे लागतील. दिल्ली पोलीस हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येतात. मग त्यासाठी आपण तिथे असणारे आमचे खासदार, इतरही सर्व नेते त्यांच्या माध्यमातून तिथं फॉलोअप करू शकतो. ओके. दादा धन्यवाद. DC युनिव्हर्स या तुम्ही चॅनलला तुम्ही म्हणजे बाईट दिला. तुम्ही एवढं गाडीत बसून चाललेला, पण माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यासाठी तुम्ही बाहेर येऊन म्हणजे एवढं बाईट्स वगैरे दिली, त्यासाठी DC युनिव्हर्स या न्यूज चॅनल कडून आम्ही दादांचे खूप खूप आभार मानतो. आणि अशा स्टुडंटच्या पाठीमागे उभे राहा. तुम्ही जे सर्व इन्फ्लुएन्सर आहात आणि जे चॅनल स्वतःच्या होतकरू म्हणून तिथं सुरू केलेलं आहे, त्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं की सुरुवातीला मेनस्ट्रीम मीडिया या आंदोलनाला कव्हर करत नव्हतं, पण तुमच्यासारख्या या असे चॅनल्स हजारो मुलींनी जे सुरू केले, त्यामुळे कुठेतरी हा जो लढा आहे करोडो लोकांपर्यंत पोहोचला आणि तो यशस्वी झाला. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचा सुद्धा याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. धन्यवाद.